नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझा YouTube चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आता आपण सध्या गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी आपण काय काय वस्तू बनवू शकतो याची सीरीज बघतो आहे। तर आज आपण ह्या सीरीज मधला तिसरा व्हिडिओ बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाच्या जवळ ठेवण्यासाठी छोटीशी मोत्याची निरंजन कशी बनवायची याचा व्हिडिओ बघणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तुम्हीही गणपती बाप्पासाठी ही निरंजन बनवून बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण हे मोत्याचं निरंजन कसं बनवायचं हे बघणार आहोत। हे निरंजन मी 5 नंबर मोत्यामध्ये बनवलेलं आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 6 नंबर मध्ये किंवा 4 नंबर मध्ये बनवलं तरी सुद्धा अगदी चालेल। आणि या निरंजनाचा हा जो बेस आहे हा जर आपण वरपर्यंत अजून वाढवला तर हेच निरंजन आपण समई म्हणून सुद्धा ह्याचा वापर करू शकतो। तर आज आपण हे निरंजन कसं बनवायचं ते बघू। यासाठी मी 5 नंबरचे लाल रंगाचे मोती घेतलेले आहेत, 5 नंबरचे मोती रंगाचे मोती घेतलेले आहेत आणि आपल्याला अगदी 6-7 मोती फक्त पिवळ्या रंगाचे लागणार आहेत ते घेतलेले आहेत। हे सुद्धा 5 नंबरचे आहेत। 7 नंबरची सुई घेतलेली आहे, 40 नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी। चला तर बघूया बनवायचं कसं। आता इथे सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे मी गाठ मारून घेतलेली आहे। आता मी तुम्हाला दाखवताना सिंगल दोऱ्यामध्ये दाखवणार आहे, कारण की डबल दोऱ्यामध्ये धागा थोडासा खेचावा लागतो। तर व्हिडिओमध्ये व्यवस्थित यावं यासाठी मी सिंगल दोऱ्यामध्ये करणार आहे। तुम्ही डबल दोऱ्यात ही निरंजन विणलीत तर जास्त घट्ट बसेल आणि जास्त चांगला आकार तिला येईल। तर तुम्ही ही निरंजन डबल धाग्यामध्ये विणा। आपण आता सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला 6 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये। 1 2 3 4 5 6 हे 6 पांढरे मोती घालून घेतलेले आहे मी धाग्यामध्ये। इथे मी पांढरे 6 मोती धाग्यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता आपल्याला पहिल्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। इथे आपला राऊंड तयार झालेला आहे। आता मी काय करते, फक्त धागा डबल एकदा फिरवून घेते। तुम्ही जर डबल धागा घेतलेला असाल तर तुम्ही डबल फिरवलं नाही तरीही चालेल। मी सिंगल धागा घेतलेला असल्यामुळे मला डबल फिरवावं लागतंय। अशा प्रकारे इथे आपला हा जो राऊंड आहे हा तयार झालेला आहे। आता या एका मोत्यातून आपला धागा जो आहे हा बाहेर निघालेला आहे। आता इथे आपल्याला परत 6चा राऊंड तयार करायचा आहे। धाग्यामध्ये मी 6 लाल मोती घालून घेते। 1 2 3 4 5च लाल मोती घालून घ्यायचेत आपल्याला, कारण की हा जो पांढरा मोती आहे तो ऑलरेडी आपल्याकडे आहे, त्यामुळे मी 5 लाल मोती इथे घालून घेतलेले आहेत। आता ज्या मोत्यातून धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत, माझा पहिलाच व्हिडिओ बघता आहेत, त्यांनी माझे बेसिक व्हिडिओ नक्की बघा। त्या व्हिडिओमध्ये मी आणखीन डीप मध्ये आणि थोडंसं स्लो एक्सप्लेन केलेलं आहे। तर तुम्हाला जर हे फास्ट वाटत असेल तर माझे जुने व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता ह्या पांढऱ्या मोत्यातून मी सुई बाहेर काढलेली आहे। इथे आपल्याकडे 1 आणि 2 मोती आहेत। धाग्यामध्ये आपल्याला 4च लाल मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 लाल मोती मी घालून घेतलेले आहेत इथे। आणि ह्या लाल मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या या पांढऱ्या मोत्यातनं दोन्ही मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता इथे परत तुम्ही 4 लाल मोती घेऊन इथला एक राऊंड पूर्ण करा। इथे सुद्धा 4 लाल मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करा। शेवटच्या राऊंड मध्ये काय करायचंय हे आपण बघूयात। आता इथे बघा, मी हे सगळे लाल राऊंड जे आहेत ते पूर्ण करून घेतलेले आहेत। इथे आपल्याकडे 1 2 3 मोती आहेत। धाग्यामध्ये आता आपल्याला फक्त 3च लाल मोती घालून घ्यायचे आहेत। 3 लाल मोती घालून घेतलेले आहेत आणि या लाल मोत्यापासून 1 2 आणि 3 या 3 मोत्यातून सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे।
अशा प्रकारे इथे आपला हा जो षटकोन आहे हा तयार झालेला आहे। आता आपल्याला या परत 2 लाल मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा, आता हा जो सेंटरचा लाल मोती आहे म्हणजे कुठल्याही एका पाकळीचा, कुठल्याही एका राऊंडचा हा जो सेंटरचा लाल मोती आहे म्हणजे 1 2 3 1 2 3 हा सेंटरचा जो लाल मोती आहे यातनं आपल्याला परत 6चा राऊंड तयार करायचा आहे। तर धाग्यामध्ये आता मी 5 पांढरे मोती घेत आहे। 1 2 3 4 5 मी 5 पांढरे मोती इथे घेतलेले आहेत। ज्या लाल मोत्यातून आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच लाल मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढची जी 2 लाल मोती आहेत यातनं सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। इथे आपल्याला धाग्यामध्ये 1 2 3 मोती आहेत म्हणून धाग्यामध्ये फक्त 3च पांढरे मोती घ्यायचे आहेत। 1 2 3 पांढरे मोती मी घालून घेतलेले आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता पुढच्या फक्त एकाच मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। इथे आपल्याकडे 2 मोती आहेत, 4 मोती आपल्याला पांढरे घालून घ्यावे लागतील। 1 2 3 4 मोती मी घालून घेतलेले आहेत आणि 1 आणि 2 या 2 मोत्यातून पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता परत सेम स्टेप रिपीट करायची आहे। या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची, इथे 3 पांढरे मोती घालून इथला राऊंड पूर्ण करायचा। नंतरच्या स्टेपमध्ये या वरच्या स्टेपमध्ये एकाच लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची, 4 पांढरे मोती घालायचे, इथला राऊंड पूर्ण करायचा। इथे परत 3 पांढरे मोती घालून इथला राऊंड कंप्लीट करायचा। अशा प्रकारे हा जो पूर्ण राऊंड आहे हा आपण कंप्लीट करून घेऊ आणि मग पुढची स्टेप बघू। अशा प्रकारे इथे मी आपला जो षटकोन आहे हा तयार करून घेतलेला आहे। तर अशा आपल्याला 2 षटकोन लागणार आहेत। तर आधी तुम्ही हे दोन्ही षटकोन बनवून घ्या। आता तुम्हाला जर ह्या व्हिडिओमध्ये हा षटकोन बनवायला जर अवघड वाटत असेल किंवा जर फास्ट होत असेल तर तुम्ही माझी शिकवणी क्रमांक 10 नक्की बघा। माझी शिकवणी क्रमांक 10 मध्ये मी मोत्याचा षटकोन अगदी बेसिक पासून प्रत्येक स्टेप बाय स्टेप शिकवलेला आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया। आता आपल्याला काय करायचंय, हे जे पांढरे मोती आहेत मधले या पांढऱ्या मोत्यांवर आपल्याला काम करायचं आहे। तर आता या एका मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेते। आता मी या एका मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे। इथे आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 आणि 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि ज्या मोत्यातून आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेरच्या दिशेने काढून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे सुई मी बाहेर काढली आणि इथे आपल्याला हे जे कॉलम्स आहे हा उभा कॉलम बनवायचा आहे। आता परत पुढचा जो हा पांढरा मोती आहे या एका पांढऱ्या मोत्यातून आपल्याला परत सुई बाहेर काढायची आहे। या एका पांढऱ्या मोत्यातनं पण मी सुई बाहेर काढली। आता इथे आपल्या धाग्यामध्ये मगाशी आपण 3 मोती घेतले पांढरे, आता आपण 2च पांढरे मोती घेणार आहोत। 1 आणि 2 पांढरे मोती मी घेतलेले आहेत आणि आता हा पांढरा मोती आणि याचा खालचा पांढरा मोती, ज्या मोत्यातून आपला धागा बाहेर निघालेला आहे तो मोती, हा वरचा एक मोती आणि हा खालचा मोती, या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। एकदा एका स्टेप मध्ये तुम्हाला व्यवस्थित समजलं की मग तुम्हाला पुढची स्टेप काहीच अवघड जाणार नाही। धागा बाहेर काढून घेतलेला आहे मी अशा प्रकारे। परत पुढचा जो हा मोती आहे या मोत्यातनं पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। या मोत्यातनं पण मी सुई बाहेर काढलेली आहे। परत धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हा वरचा मोती आणि ज्या मोत्यातून धागा आपला बाहेर निघतोय तो खालचा मोती, या 2 मोत्यातून आपल्याला परत एकाच वेळेला सुई बाहेर काढायची आहे।
परत पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे। इथे जर तुम्ही डबल धागा घेत असाल तर तुम्हाला थोडा धागा ओढण्यासाठी थोडासा त्रास होऊ शकतो। परत धाग्यामध्ये 2 पांढरे मोती मी घालून घेते आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हा वरचा मोती आणि खालचा ज्या मोत्यातून आपला धागा बाहेर निघतो आहे त्या 2 मोत्यातून आपल्याला परत सुई जी आहे ती बाहेर काढायची आहे। परत पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे आपल्याला। पुढचा जो हा पांढरा मोती आहे या मोत्यातनं पण सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 पांढरे मोती घालून घेतलेले आहेत आणि 1 2 या 2 मोत्यातनं हा मोती येण्याचा खालचा मोती या 2 मोत्यातनं परत सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता पुढच्या स्टेप मध्ये व्यवस्थित लक्ष द्या। इथे आपल्याकडे खालचा एक मोती, हा साइडचा एक मोती आणि ह्या साइडचा एक मोती असे 3 मोती ऑलरेडी आहेत। परत व्यवस्थित बघा, हा एक मोती, ह्याच्या खालचा एक मोती आणि वरचा एक मोती, हे 3 मोती ऑलरेडी आहेत। त्यामुळे आपल्याला धाग्यामध्ये फक्त एकच मोती घालायचा आहे आणि इथला राऊंड पूर्ण करायचा आहे। आधी आपल्याला काय करायचं आहे तर सुई आपल्याला ह्या वरच्या मोत्यातून बाहेर काढायची आहे। मग आधी आपल्याला खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढावी लागेल। या एका मोत्यातनं मी सुई आधी बाहेर काढून घेते। त्यानंतर या वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढावी लागणार आहे आपल्याला। आणि इथे आपल्याला धाग्यामध्ये एकच पांढरा मोती घ्यायचा आहे आणि हा जो मोती आहे खालचा, या साइडचा जो हा मोती बघा, या साइडने आपला धागा बाहेर निघतो आहे आणि इथे पांढरा मोती मी घालून घेतलेला आहे आणि हा जो मोती आहे या मोत्यातनं आपल्याला सुई जी आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे बघा, इथे आपला जो हा बेस आहे कॉलमचा हा तयार झालेला आहे। आता याच्यावर आपल्याला कॉलम बनवत जायचंय। आता इथे बघा, इथे आपला कॉलम आपण जो बनवणार आहोत त्याच्यामध्ये हा जो आहे हा पहिला जो राऊंड होता, म्हणजे हा जो पहिला बेस होता आपला हा तयार झालेला आहे। याच्यावर आपल्याला सेम असेच 4 राऊंड करायचे आहेत, म्हणजे एकावर एक। हा पहिला झाला, ह्याच्यावर आणखीन एक, त्याच्यावर आणखीन एक आणि त्याच्यावर आणखीन एक, असे 4 राऊंड आपल्याला बनवायचे आहेत। आता मी तुम्हाला दुसरा राऊंड कसा बनवायचा ते दाखवून देते। हे बघा, एका मोत्यातून मी सुई बाहेर काढलेली आहे। इथे या एका मोत्यातनं सुई मी बाहेर काढलेली आहे आणि धाग्यामध्ये 3 पांढरे मोती मी घालून घेते आहे। 1 2 3 पांढरे मोती मी धाग्यामध्ये घालून घेतलेले आहे। आता आपल्याला ज्या मोत्यातून आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या एका मोत्यातनं अशा 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता इथे माझ्याकडे 2 मोती ऑलरेडी आहेत, म्हणून धाग्यामध्ये आपण 2च मोती घालून घेणार आहोत। 2 मोती मी पांढरे घालून घेतलेले आहेत। आता व्यवस्थित बघा, हा वरचा मोती, हा खालचा मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, अशा 1 2 3 या 3 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता परत धाग्यामध्ये आपण 2 पांढरे मोती घालून घेणार आहोत। 1 आणि 2 पांढरे मोती मी घालून घेतलेले आहेत। आता परत हा वरचा मोती, हा खालचा मोती आणि त्याच्या शेजारचा मोती, अशा 3 मोत्यांमधनं एकाच वेळेला आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आणि आता परत धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 पांढरे मोती मी घालून घेतलेले आहेत आणि या 1 2 3 या 3 मोत्यांमधनं परत आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। व्यवस्थित घट्ट धागा ओढून घ्यायचा आहे।
आता परत धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत. 2 पांढरे मोती मी घालून घेतलेले आहे आणि 1, 2 आणि 3 या 3 मोत्यांमधनं एकाच वेळेला सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. आता हे बघा, मगाशी जसं आपल्याकडे झालेलं होतं त्याच प्रकारे 1, 2, 3 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत. तो राऊंड पूर्ण करण्यासाठी आपल्याला फक्त एका मोत्याची गरज आहे. मग आधी मी काय करणार आहे की हा जो वरचा मोती आहे या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेणार. इथे आता आपण धाग्यामध्ये 1 पांढरा मोती घालून घेऊयात आणि ह्या मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या खालच्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेऊयात अशा प्रकारे. तर आपले हे राऊंड किती असणार आहे? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर खाली बेसला 6 राऊंड आहे, दुसऱ्या स्टेपवर 6 राऊंड आहे, तिसऱ्या स्टेपवर पण असेच 6 राऊंड बनवायचे आहे, चौथ्या स्टेपवर पण असेच 6 राऊंड बनवायचे आहेत. तर तुम्ही आता मी तुम्हाला 2 करून दाखवलेले आहेत. तुम्ही तिसरा आणि चौथा जो आहे राऊंड ते तुम्ही बनवून घ्या आणि मग पुढची स्टेप आपण बघू. आता इथे मी 4 राऊंडचे हे जे 4 राऊंडचे जे 6 आपले कॉलम्स 6 आपले राऊंड होते त्या राऊंडचे हे जे 4 हे आहे स्टेप आहे 1, 2, 3 आणि 4 ह्या ज्या 4 स्टेप आहेत त्या आम्ही करून घेतलेला आहे. म्हणजे इथे आपला हा जो कॉलम आहे हा तयार झालेला आहे. आता आपण एका मोत्यामधनं ह्या इथल्या मोत्यामधनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे 6चा राऊंड तयार करायचा आहे, पण एक मोती आपल्याकडे ऑलरेडी आहे त्यामुळे धाग्यामध्ये आपण 5च मोती घालून घेणार आहोत. 1, 2, 3, 4 आणि 5. 5च मोती घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आणि ज्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघाली, धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला 6चा इथला एक राऊंड तयार झालेला आहे. आता इथे पण पुढे आपल्याला 6चा राऊंड बनवायचा आहे, पण आपल्याकडे 2 मोती ऑलरेडी आहेत त्यामुळे आपण धाग्यामध्ये फक्त 4च पांढरे मोती घेणार आहोत. 1, 2, 3, 4. 4च पांढरे मोती मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आणि आता हा मोती ह्याच्या पुढचा मोती आधी ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेऊयात. इथे आपला दुसरा राऊंड जो आहे 6चा तो तयार झालेला आहे. आता परत पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर घेऊन जायची आहे अशा प्रकारे. आणि आता धाग्यामध्ये परत आपल्याला 4 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत. 1, 2, 2, 3, 4. 4 पांढरे मोती मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये. आता परत हा मोती याच्या शेजारचा मोती या 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आणि परत पुढचा जो हा मोती आहे ह्या मोत्यातनं पण आता सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे आपले राऊंड जे आहे हे 6 राऊंड झाले पाहिजे. 3 राऊंड आपल्या इथे झालेले आहेत. इथे परत आपल्याला 4 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये. 1, 2, 3, 4. 4 पांढरे मोती मी धाग्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि परत 1 आणि 2 या 2 मोत्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे परत पुढचा जो हा मोती आहे ह्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा आपल्याला 6चा राऊंड तयार करायचा आहे. धाग्यामध्ये परत आपण 4 पांढरे मोती घालून घेऊयात. 1, 2, 3, 4. 4 पांढरे मोती घालून घेतलेले आहेत आणि हा पहिला आणि हा दुसरा या 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे.
आता हे बघा 1 2 3 4 आणि 5 राऊंड इथे आपले तयार झालेले आहेत। 6वा राऊंड करण्यासाठी आता आपल्याला ह्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढच्या ह्या मोत्यातनं पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे, एकाच मोत्यातनं। इथे मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। इथे आपल्याकडे धाग्यामध्ये 1 2 आणि 3 मोती ऑलरेडी आहेत। आता आपल्याला धाग्यामध्ये फक्त 3च मोती घ्यायचे आहेत। 1 2 3 3च मोती धाग्यामध्ये घ्यायचे आहेत आणि हा जो मोती आहे आणि त्याच्या पुढचा जो मोती आहे ह्या मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेरच्या दिशेने काढून घ्यायची आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। हे बघा, आता हे बघा ही स्टेप जी आहे पुढची ही व्यवस्थित बघा। आता आपल्याला काय करायचंय की हा जो 6चा राऊंड आहे ह्याचा हा कॉर्नरचा मोती आणि हा 6चा राऊंड आहे याचा हा कॉर्नरचा मोती, ह्या 2 मोत्यांवर आपल्याला एक 6चा राऊंड तयार करायचा आहे। तर आता ह्या कॉर्नरच्या मोत्यामधनं मी ऑलरेडी धागा बाहेर काढून घेतलेला आहे। आता धाग्यामध्ये आपण 4 पांढरे मोती घालून घेऊयात। 1 2 3 4 4 पांढरे मोती मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आणि आता आपण या 2 मोत्यांमधनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढूयात अशा प्रकारे। आणि आता परत हा जो एकच सिंगल पुढचा मोती आहे यातनं आपण सुई बाहेर काढायची आहे, एकाच सिंगल मोत्यामधनं। आणि आता इथे आपण 6चा राऊंड तयार केलेला आहे, तर इथे पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला 5चाच राऊंड तयार करायचा आहे। तर 5चा राऊंड तयार करण्यासाठी आपल्याकडे 2 मोती ऑलरेडी आहेत। 5चा राऊंड तयार करण्यासाठी 3 मोत्यांची गरज आहे। मग 3 पांढरे मोती आपण घालून घेऊयात आणि 1 आणि 2 ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत इथे आपल्याला 6चा राऊंड घ्यायचा आहे, परत 5चा राऊंड, 6चा राऊंड, 5चा राऊंड, 6चा राऊंड। आता मी तुम्हाला 2 स्टेप परत एकदा दाखवून देते। ह्या 2 मोत्यांमधनं परत सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 3 पांढरे मोती घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये। आता आपण या 3 मोत्यांमधनं परत सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घेऊयात। 6चा राऊंड, 5चा राऊंड, 6चा राऊंड। आता इथे परत 5चा राऊंड। ह्या पुढच्या एकाच मोत्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला 5चा राऊंड तयार करायचा आहे। 2 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत म्हणून धाग्यामध्ये आपल्याला 3 पांढरे मोती घ्यावे लागणार आहेत। 3 पांढरे मोती मी घालून घेतले धाग्यामध्ये आणि 1 आणि 2 या 2च मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे इथे परत आपला 5चा राऊंड तयार झाला। 6 5 6 5 परत इथे येणार 6, 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची, इथे 6चा राऊंड तयार करायचा। तो झाल्यानंतर एकाच मोत्यामधनं सुई बाहेर काढायची, इथे 5चा राऊंड तयार करायचा। सेम स्टेप परत 2 मोत्यामधनं सुई बाहेर काढायची, 6चा राऊंड तयार करायचा। अशा प्रकारे हा जो पूर्ण राऊंड आहे हा तुम्ही तयार करून घ्या आणि आपण पुढची स्टेप बघूयात। अशा प्रकारे आपले इथे 5 6 5 6 असे जे हे राऊंड आहेत हे कंप्लीट झालेले आहेत। तर आता आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये काय करायचंय ते व्यवस्थित बघा। आता आपल्याला काय करायचं आहे, 5चा राऊंडचा हा कॉर्नरचा मोती आणि 6च्या राऊंडचा हा कॉर्नरचा मोती, यावर आपल्याला 6 राऊंडचा एक गोल तयार करायचा आहे। तर आता धाग्यामध्ये मी हे 2 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहे, 4 मोती घालून घेते धाग्यामध्ये। 1 2 3 4 4 मोती मी धाग्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि ह्या मोत्यातून त्याच्या पुढच्या मोत्यामधनं आपण पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊयात। परत पुढचे जे हे 2 मोती आहे या 2 मोत्यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याकडे 1 2 3 मोती ऑलरेडी आहेत। धाग्यामध्ये आपल्याला 6चा राऊंड तयार करण्यासाठी 3 मोत्यांची गरज आहे। मग आपण 3 मोती घालून घेऊयात। 1 2 3 3 मोती मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आणि 1 2 आणि 3 या 3 मोत्यामधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे।
परत पुढचे जे हे 2 मोती आहे, ह्या 2 मोत्यांमधनं सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। इथे सुद्धा आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 3 पांढरे मोती मी घालून घेतलेले आहेत आणि या 3 मोत्यांमधनं परत आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत पुढच्या 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे। परत इथे 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि इथे पण 6चा राऊंड तयार करायचा आहे। असा पूर्ण 6चा जो राऊंड आहे तो तुम्ही व्यवस्थित करून घ्या आणि मग आपण पुढची स्टेप बघूयात। आता हे बघा, हे माझे सगळे जे 6चे राऊंड आहेत हे इथे पूर्ण झालेले आहे। हे जे आपले 6चे राऊंड आहेत हे आपले 12 यायला हवेत आणि हे आतमधले पण जे आहेत हे 5 राऊंड जे आहे हे पण 6 आणि हे 6चे राऊंड पण 6, म्हणजे इथे पण आपले टोटल 12 राऊंड आणि वरती पण आपले टोटल 6चे जे राऊंड आहेत ते 12 यायला हवे। ओके, आता हे बघा, मी हा राऊंडच्या या मधल्या मोत्यामधनं सुई आतल्या साईडने बाहेर काढून घेतलेली आहे। आता आपल्याला वरची जी ज्योत आहे ती तयार करायची आहे। त्यासाठी आपल्याला धाग्यामध्ये आधी एक पांढरा मोती घ्यायचा आहे, त्यानंतर एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे। एक पांढरा, एक पिवळा आणि एक लाल असे 3 मोती आपल्याला घ्यायचे आहेत। आता व्यवस्थित बघा, आता हा जो लाल मोती आहे आणि पिवळा मोती आहे हा सोडून द्यायचा आहे आपल्याला आणि हा जो पांढरा मोती आहे या एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि याचा पुढचा जो मोती आहे या मोत्यातनं बाहेरच्या साईडनी काढून घ्यायची आहे। इथे आपण 3 मोती घालून घेतलेले आहेत, पांढरा मोती, पिवळा मोती आणि लाल मोती। आता आपल्याला पहिला जो लाल मोती आहे हा सोडून द्यायचा आहे आणि हा जो पिवळा मोती आहे ह्यातनं आणि पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि हा राऊंड मधला हा जो खालचा पांढरा मोती आहे या एका पांढऱ्या मोत्यातनं सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे बघा। आता आपल्याला काय करायचंय, आता ही सुई म्हणजे हा जो राऊंड आहे हा सोडून द्यायचा आहे आपल्याला आणि ही ज्योत परत आपल्याला ह्या पुढच्या राऊंडवर करायची आहे। तर आता आपल्याला धागा तसा फिरवून घ्यावा लागेल फक्त। तर धागा इथे मी फिरवून घेते आणि तुम्हाला आणखीन पुढच्या स्टेपमध्ये कसं आहे ते दाखवते। आता हे बघा, हा राऊंड मी सोडून दिलेला आहे आणि परत हा जो तिसरा राऊंड आहे या राऊंड मधून परत मी ह्या मोत्यातनं आतमधल्या साईडने सुई बाहेर काढून घेतलेली आहे। मी दुसऱ्यांदा परत तुम्हाला ही स्टेप रिपीट दाखवते। पांढरा मोती घालून घ्यायचा आहे, एक पिवळा मोती घालायचा आहे, एक लाल मोती घालायचा आहे, असे 3 मोती घातलेले आहेत मी। आता लाल मोती सोडून द्यायचा आणि पांढरा, पिवळा, पांढरा आणि हा जो खालचा पांढरा आहे या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे असं आपल्याला प्रत्येक ठिकाणी हा जो राऊंड आहे हा सोडून द्यायचा, मग ह्या राऊंडवर परत करायचा आहे, हा सोडून द्यायचा, यावर करायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही ह्या ज्योत ज्या आहेत ह्या पूर्ण करून घ्या। आता इथे आपली जी ही निरंजन आहे ही तयार झालेली आहे। आता आपल्याला फक्त हा जो आपण अजून एक षटकोन बनवून घेतलेला होता हा आपल्याला ह्या षटकोनावर व्यवस्थित आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे। तर तो कसा जॉईन करायचा हे आपण बघूयात। तर आता हे बघा, हे आपल्याला असे व्यवस्थित हे इथे जॉईन करायचा आहे हा। तर आता हा जो मधला मोती आहे आता हे बघा, ही जी निरंजन आहे याचे हे कॉर्नरचे जे 2 मोती आहेत या मोत्यामधनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता हे व्यवस्थित ह्या षटकोनाच्या ह्या कॉर्नरवर आपण असं ठेवूयात। ओके, आता आपल्याला ह्या 2 मोत्यांमधनं सुई परत बाहेर काढायची आहे। तर इथे धाग्यामध्ये जॉईन करण्यासाठी आपण एक लाल रंगाचा मोती घालून घेऊयात। मी लाल रंगाचा मोती इथे घालून घेतलेला आहे आणि हे बघा, हे असं एकदम एकमेकांवर असं व्यवस्थित हे ठेवायचं आहे आणि आता हे 2 मोती आणि हे 2 मोती आपल्याला जॉईन करायचे। तर ह्याच्या शेजारच्या ह्या खालच्या षटकोनाच्या हा खालचा षटकोन आहे, या खालच्या षटकोनाच्या ह्या 2 मोत्यामधनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे हे बघा। आता परत इथे आपल्याला परत लाल मोत्याने जॉईन करायचं आहे, त्यामुळे इथे परत
मी धाग्यामध्ये एक लाल मोती घालून घेते आणि आता परत व्यवस्थित बघा। आता आपल्याला काय करायचंय, वरच्या दिशेने त्याच 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे हे बघा। आता आपण पुढच्या दिशेने जॉईन करण्यासाठी घेऊन जाऊ। आता परत पुढे हे जे 2 पांढरे मोती आहेत, या 2 पांढऱ्या मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेऊयात। इथे आपल्याला जॉईन करण्यासाठी परत एका लाल मोत्याची गरज असणार आहे। मी एक लाल मोती घेते धाग्यामध्ये आणि हे जे 2 पांढरे मोती आहेत, या मोत्यातनं ऑपोजिट दिशेने आपल्याला परत सुई जी आहे ती फिरवून घ्यायची आहे। 2 मोती अशा प्रकारे। आता हे बघा, इथला आपला हा जो राऊंड आहे 6चा हा जॉईन झालेला आहे, हा इथला जॉईन झाला आहे। आपला धागा या साईडला ह्या मोत्यातनं निघतोय। आता आपल्याला पुढच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आपल्याला प्रत्येक मोत्यामधनं सुई फिरवून घ्यावी लागेल। आधी लाल मोत्यामधनं फिरवून घेते, त्यानंतर परत या ज्या 2 पांढरे मोती आहेत यामधनं सुई आपण पुढच्या दिशेने फिरवून घेऊयात। आणि परत पुढचे जे हे 2 पांढरे मोती आहेत, या 2 पांढऱ्या मोत्यांमधनं परत सुई पुढच्या दिशेने काढून घेऊयात। आता परत हे जॉईन करण्यासाठी आपल्याला अजून एका लाल मोत्याची गरज आहे। लाल मोती मी घालून घेतलेला आहे आणि आता हे जे 2 पांढरे मोती आहेत, 1 आणि 2, परत या 2 पांढऱ्या मोत्यांमधनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता परत या लाल मोत्यामधनं सुई फिरवायची आहे। या 2 पांढऱ्या मोत्यांमधनं सुद्धा सुई फिरवून घ्यायची आहे। आणि परत पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। इथे परत आपल्याला एक लाल मोती घ्यायचा आहे आणि हे जॉईन करायचं आहे। परत सुई इकडनं फिरवून घेऊन या पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढायची। इथे परत एक लाल मोती घ्यायचा आणि या खालच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची। परत या वरच्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची। अशा प्रकारे आपल्याला हे सगळं जॉईन करायचं आहे व्यवस्थित। मी तुम्हाला 1, 2 आणि 3 हे 3 मी जॉईन करून दाखवलेले आहे। याच प्रकारे तुम्ही हे सगळे जॉईन करून घ्या। अशा प्रकारे हे जे आहे मी हे सगळं जॉईन करून घेतलेलं आहे आणि इथे आपला बेस व्यवस्थित तयार झालेला आहे। आपली निरंजन इथे तयार झालेली आहे। निरंजन थोडी करताना तुम्हाला अवघड वाटेल, पण व्हिडिओ जर तुम्ही परत बघितलात तर बनवायला अगदी सोपी आहे आणि एकदा एक निरंजन बनवली की दुसरी निरंजन बनवताना तुम्हाला काहीही अडचण येणार नाही। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।